तर नमस्कार मित्रांनो. तर अनेक जण म्हणतात गावच्या ठिकाणी, आता आपण बघितलं इथं पूर्ण असं पेंडा वगैरे आहे मागे. तर म्हणतात शिटी वाजवू नये, शिटी वाजवल्यावर घरात साप येतात वगैरे. तर ही ॲक्च्युली अंधश्रद्धा आहे, हे मिथ आहे एक मोठं. तर सापाला अजिबात ऐकू येत नाही. तर जमिनीवर जी कंपन असतात ती साप चांगल्या प्रकारे ओळखतो. तर जबडा जो आहे तो जमिनीला लागूनच असतो, त्यामुळे जबड्याला सुद्धा ते कंपनं चांगल्या प्रकारे कळतात. आणि त्यामुळेच सापाला येणाऱ्या जे पण काही शत्रू वगैरे असतील, तर ते येत असतील कोणी, तर त्याचा संकटाची त्याला चाहूल लागते त्याद्वारेच. तर त्याला ऐकू येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ऐकू येत नाही, त्यामुळे तुमच्या शेतीचा काय त्यावर परिणाम होणारच नाही आहे. आणि आणखी एक गोष्ट तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का, की एखादा सर्पमित्र जेव्हा सापाला हाताळतो त्यावेळेला तो साप त्याला चावण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु एखादा नौका असेल जो सापाला घाबरून असतो, त्याच्यावर साप डायरेक्ट अटॅक करतो, त्याला चावण्याचा प्रयत्न करतो. द रिझन इज, आपण जेव्हा घाबरतो तेव्हा आपल्या शरीरातील जे आपल्या हृदयाची जी स्पंदन आहेत ती वाढतात आणि ते सर्क्युलेशन आपलं ते धगधग होतं आपलं, माहिती आहे ना, एक भीती वाटल्यानंतर तर ते वाढतं. त्यामुळे ती धडधड जी होते ना आपली, ती त्याला संकटासारखं वाटतं की आपल्यावर काहीतरी संकट आहे, त्यामुळे तो आपला सावा घेतो. पण सर्पमित्र अजिबात त्यांना घाबरत नाही, त्यामुळे जमिनीवर असो किंवा त्यांच्या हातावर असो त्यांना ते सेमच वाटतं, लक्षात घ्या. त्यामुळे सर्पमित्रांना शक्यतो साप चावत नाहीत. त्याला काही एक्सेप्शन्स आहेत, जसे काही वायपर प्रजातीचे साप आहेत जे बेवजह चावण्यात त्यांचा पहिला नंबर आहे, काही कारण नसताना चावतात. काही जण म्हणतील की पुंगी वाजवतो, त्या पुंगीचा आवाज त्याला कसं काय येतो सापांना, तर ते पुंगीचा आवाज येत नसतो, तर पुंगी वाजवणारा जो व्यक्ती असतो तर तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर ती पुंगी नेहमी हलवत असतो. तर जी मुवमेंट होते ना, त्या मुवमेंटला तो प्रतिक्रिया देत असतो, त्या आवाजाला नव्हे. ही गोष्ट लक्षात घ्या. धन्यवाद.